साहेब, आपल्या पक्षाच्या महिला नेत्या आहेत, त्यांनी आपल्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी आपण त्यांना दिल्याचं त्यांचा आरोप आहे. मी कोणाला धमकी आजपर्यंत दिलं नाही आणि महिलांना तर शक्यच नाही आहे. मी कोणाला धमकी दिली नाही. ते धांदात खोटे बोलतात. त्यांचे फॉर्म देखील काढून घेण्यात आले. त्यांनी तुमच्यासाठी प्रचार देखील केला होता. मात्र वरिष्ठांपर्यंत चुकीची माहिती पोहोचवली आणि वारंवार धमकी त्यांना दिली जाते. कोणाकडनं धमकी दिली जाते? तुमच्यावर आरोप केले त्यांनी. मग मी काय समोर धमकी दिली का त्यांना? धमकी कोणाला म्हणताय? मी तुम्हाला असं धरून गच्ची धरून असं करेन त्याला धमकी म्हणतात ना. त्यांनी माझ्याकडे आलेच नाहीत, भेटलेच नाहीत, मी कसं काय धमकी देणार त्यांना? आणि ते महिला आहेत, ते आमच्या पार्टीचे आहेत. आमच्या पार्टीचे अगदी मोठं आंतरराष्ट्रीय नेते आहेत. त्यांच्यामुळे त्यांनी मला प्रवेश द्यायला लावले आहेत. ते आंतरराष्ट्रीय नेते असल्यामुळे शिंदेसाहेबांना सांगितले, आमचे मुख्य नेते. आता एवढं मोठं नेते सांगितलं, शिंदेसाहेब कसं नाकारतील? म्हणून शिंदेसाहेबांनी मला प्रवेश दिला. एवढं सगळं असताना मी कसं धमकी देणार हो? कुठं तर बोरामणी गटातून जर त्यांना तिकीट दिलं तर तुम्ही पूर्ण जिल्हा परिषद जबाबदारी सोडणार असं देखील वरिष्ठांना कळवलेलं आहे. मी तसं म्हणलं नाही. मी म्हणलं तुम्ही एकाला कोणाला तरी जबाबदारी द्या. सगळे मतदारसंघातले जे जबाबदारी घेतील त्यांच्याबरोबर शिवसैनिक म्हणून काम करायला तयार म्हणून मी सांगितलंय. महिला काय असतं, रणरागिणी काय असतं हे आम्ही दाखवून देऊ असं देखील त्यांनी चॅलेंज केलं. महिला काय असते, रणरागिणी काय दाखवून काय दाखवायचं दाखवू दे की आम्ही कोण नको म्हणले. बरोबर की नाही?